सो हाय रेन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण EC2 इन्स्टन्स लॉन्च करतानाच एक शेल स्क्रिप्ट पण रन करणार आहे. सो काय करतोय मी, सर्वात पहिले आपलं EC2 इन्स्टन्स लॉन्च करतोय. सो सर्च बारमध्ये टाईप करतोय बघा EC2 आणि इथे आपण सर्वात पहिले EC2 इन्स्टन्स लॉन्च करणार. सगळ्यात इम्पॉर्टंट सेशन असणार आहे बघा. सो लॉन्च इन्स्टन्स करतोय मी आता आणि इथे जसं गेट स्टार्टेडवर क्लिक करतोय आणि नॉर्मल जसं आपण आपलं इन्स्टन्स लॉन्च करतो तसंच आपल्याला आपलं इन्स्टन्स लॉन्च करायचं आहे. बेसिक सेशन आहे बट इम्पॉर्टंट सेशन आहे आणि सगळं काही डिटेलमध्ये आपण करूया. सो सर्वात पहिले आपण आपल्या सर्व्हरचं जसं आपल्या EC2 इन्स्टन्सचं नाव वगैरे देऊया. जसं तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण देऊ शकता, तुम्हाला जे वाटेल ते. सो मी आपल्या सर्व्हरचं नाव देतो बघा, जसं माय फर्स्ट इन्स्टन्स आणि जसं इथे JP करतोय. सो आता जर आपण समोर गेलो तर आपण जी इमेज आहे ती सिलेक्ट करणार आहे उबंटू आणि याचा जो टाईप आहे हा आपण जसं चूज करणार आहे T3 मायक्रो. तुम्ही तुमच्या हिशोबाने चूज करू शकता बट सध्या मी चूज केलंय बघा जसं T3 मायक्रो. आणि कीपेअर लॉग इन मी काय करणार, प्रोसीड विदाउट अ कीपेअर लॉग इन, सिम्पल. आणि इथे जसं बघा अलाउ HTTPS ट्रॅफिक फ्रॉम इंटरनेट, अलाउ HTTP ट्रॅफिक फ्रॉम इंटरनेट, अलाउ SSH ट्रॅफिक फ्रॉम जसं इंटरनेट. सो इथे मी काय केलंय बघा, या तीनही चेकबॉक्सला क्लिक केलंय. का? कारण की हा जो कन्सेप्ट आहे हा आपण समोर समजणारच आहे. याला आपण काय म्हणतो बघा, सिक्युरिटी ग्रुप. सिक्युरिटी ग्रुप म्हणजे काय, फायरवॉल. साध्या सिंपल शब्दामध्ये म्हटलं तर सिक्युरिटी ग्रुप म्हणजे काय, आपल्या आणि EC2 इन्स्टन्सच्या मधला एक फायरवॉल. याचं बेसिक आपण समजून घ्या म्हणजे असं, याला आपण असं पण समजू शकतो की EC2 इन्स्टन्स म्हणजे तुमचं घर आहे आणि सिक्युरिटी ग्रुप म्हणजे त्या घरचा सिक्युरिटी गार्ड, जो प्रत्येकाला विचारतो तुम्ही कोणत्या कामासाठी आले आहात. जर परमिशन असेल तरच तो आत सोडतो. अलाउ SSH ट्रॅफिक म्हणजे काय, हा ऑप्शन तुम्हाला EC2चा टर्मिनल ॲक्सेस देण्यासाठी असतो. जेव्हा आपण SSH वरून SSH वापरून EC2ला कनेक्ट होतो तेव्हा कम्युनिकेशन पोर्ट 22 वर होतं. जर पोर्ट ओपन नसेल तर तुम्ही EC2मध्ये लॉग इनच करू शकत नाही. अलाउ HTTP ट्रॅफिक म्हणजे आता समजा तुम्ही EC2 वर Nginx इन्स्टॉल केलंय आणि ब्राउझरमध्ये तुम्ही फक्त EC2चा पब्लिक IP टाकला, तर ब्राउझर ही रिक्वेस्ट पोर्ट 80 वर पाठवतो. जर सिक्युरिटी ग्रुपमध्ये HTTP अलाउ केलंय तर रिक्वेस्ट EC2 पर्यंत पोहोचते आणि वेबसाईट ओपन होते. पण जर HTTP अलाउ केलं नसेल तर ब्राउझर म्हणतो दिस साईट कांट बी रीच. कारण सिक्युरिटी गार्डने व्हिजिटरला गेटमधूनच आत येऊ दिलं नाही. आपण याला असं पण समजू शकतो. आणि अलाउ HTTPS म्हणजे काय, इट इज जस्ट लाईक अ सिक्युअर HTTP, सिम्पल. सो आपण काय केलंय, तीनही जे चेकबॉक्स आहे ते टिक केलेत आणि आता आपण समोर जाणार आहे. सो आता बघा, तुम्हाला एक मी कन्सेप्ट सांगितला होता रूट व्हॉल्यूमचा. म्हणजे जेव्हा पण आपण कोणतं इन्स्टन्स लॉन्च करतो त्यासोबत त्याचा रूट व्हॉल्यूम पण असतो. बट जेव्हा आपण त्या इन्स्टन्सला टर्मिनेट करतो तर तेव्हा त्याचा जो रूट व्हॉल्यूम आहे तो पण टर्मिनेट होतो. जर तो तुम्हाला टर्मिनेट करायचा नसेल तर आपण इथे ॲडव्हान्समध्ये जाऊन इथे आपण काय करू शकतो की टर्मिनेट न होण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे बघा, डिलीट ऑल परमिशन, इथे यस असतं. सो याला आपण नो करणार. बट मी काय करणार आहे, मी याला यसच राहू देणार आहे. का? कारण की कधी-कधी काय होतं की आपलं जे इन्स्टन्स आहे ते तर टर्मिनेट होतं, पण हा जो रूट व्हॉल्यूम आहे हा टर्मिनेट होत नाही. यामुळे AWS आपल्याला खूप बिल पण पाठवू शकतं. म्हणून जसं माझ्या हिशोबाने जर बघितलं तर ते जे ऑप्शन आहे ते येसच राहू द्यायला पाहिजे. आणि आता आपण आपली शेल स्क्रिप्ट रन करणार आहे. तुम्हाला खाली-खाली यायचं आहे आणि ते युजर डेटामध्ये आपण आपली शेल स्क्रिप्ट एक्झिक्यूट करणार आहे. बेसिक शेल स्क्रिप्ट आपण यूज करणार आहे आजच्या सेशनमध्ये. तुम्हाला जसं वाटलं तुम्ही तुमच्या हिशोबाने पण तुमची शेल स्क्रिप्ट इथे रन करू शकता. सो आपण एक बेसिक शेल स्क्रिप्ट रन करूया. सर्वात पहिले आपण काय करणार बघा, जसं apt-get अपडेट. याने काय होणार, तुमच्या उबंटूमधले जेवढे पण लेटेस्ट पॅकेजेसची जी इन्फॉर्मेशन असेल ती ही कमांड डाउनलोड करते, राईट. आणि आता आपण काय करणार, आपलं Nginx डाउनलोड करणार, apt-get इन्स्टॉल Nginx. आणि इथे आपण काय करणार आहे, -y. आणि आता आपण काय करणार, या लोकेशनवर आपण एक index.html फाईल
काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. सिंपल. सो लोकेशन कोणती आहे आपली? लोकेशन आहे बघा जसं बॅकस्लॅश बॅकस्लॅश नंतर इथं काय करणार आहे आपण www/html आणि इथे जसं आपण काय करणार आहे बॅकस्लॅश index.html म्हणजे या लोकेशनवर आपल्याला एक index.html फाईल स्टोअर करायची आहे. सिंपल असं आपण याला समजू शकतो. आणि त्या फाईलमधला कंटेंट कसा असायला पाहिजे? त्या फाईलमध्ये कंटेंट असा असायला पाहिजे की वेलकम टू कोड मराठी. सिंपल. सो असा आपला कंटेंट असायला पाहिजे index.html फाईलमध्ये. सिंपल. बेसिक कमांड आपण रन केली आहे. काही चुकी वगैरे आपण कुठेच काही केलेली नाही आहे बघा. नंतर जसं www नंतर html नंतर जसं index.html. सो एक बेसिक आपण इथे शेल स्क्रिप्ट रन केलेली आहे. म्हणजेच की आपण जसं आता ही रन होणार. जसं आपण इन्स्टन्स लॉन्च करणार तसं ही जी शेल स्क्रिप्ट आहे ही रन होणार. सिंपल. काय करायचं तुम्हाला बघा नंबर ऑफ इन्स्टन्सेस जे आहे ते 1च करायचं आहे. लॉन्च करणार आहे आपण आपल्या इन्स्टन्सला आणि काही सेकंड्समध्येच आपलं जे इन्स्टन्स आहे हे लॉन्च होणार. सो थोडा वेट करूया आपण. जोपर्यंत आपलं जे इन्स्टन्स आहे हे लॉन्च होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करावंच लागणार आहे, राईट? सो आपण रिफ्रेश करूया आणि काही सेकंड्समध्ये आपलं जे इन्स्टन्स आहे लाईक माय फर्स्ट इन्स्टन्स हे जे आहे हे रनिंग स्टेटमध्ये येईल. आणि तेव्हा आपण काय करणार आपल्या इन्स्टन्सचा जो पब्लिक आय पी आहे तो आपल्या ब्राउझरमध्ये टाकणार आणि काही सेकंड्समध्येच आपलं जे कंटेंट आहे आपली जी फाईल आहे लाईक index.html ही आपल्याला दिसणार. सिंपल. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण काय केलं आहे EC2 इन्स्टन्समध्ये आपण एक युजर डेटा स्क्रिप्ट रन केली आहे आणि जेव्हा इन्स्टन्स लॉन्च होतं तेव्हाच ही जी फाईल आहे ही पण एक्झिक्यूट होते. मला तुम्हाला समजलं असेल की आपण आजच्या सेशनमध्ये किती मोठा कन्सेप्ट शिकलो आहे, राईट? बेसिक कन्सेप्ट नाही आहे बट खूप मोठा कन्सेप्ट आहे. आणि आता जर आपण पाहिलं आपण आपल्या इन्स्टन्स साईडवर क्लिक केलं आणि आपला जो पब्लिक आय पी आहे हा आपण जर कॉपी केला आणि ते जर बघितलं आपण आपल्या ब्राउझरमध्ये टाकून तर काहीतरी वेगळं तुम्हाला दिसणार आहे. सो बघूया आपण. सो जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ते बघू शकता की वेलकम टू कोड मराठी असं आलं आहे, राईट? सो झालं काही असं आहे की बॅकएंडमध्ये आपली एक स्क्रिप्ट रन झाली आणि त्याचंच हे आउटपुट आहे बघा वेलकम टू कोड मराठी आणि आपल्याला हेच पाहिजे होतं. सो याचा फ्लो पण असा होता बघा की युजर डेटा स्क्रिप्ट जी आहे ती आपली अशी रन झाली की सगळ्यात पहिले आपल्या EC2 मध्ये Nginx इन्स्टॉल नव्हतं. मग त्याने बघितलं की Nginx इन्स्टॉल वगैरे आहे का? नाही. मग आपण काय केलं त्याला एक कमांड दिली apt get install Nginx. मग त्याने सर्वात पहिले Nginx इन्स्टॉल केलं. त्यानंतर त्याने काय केलं की आपल्या जसं लोकेशनला एक लोकेशन आपण दिली होती. त्या लोकेशनला त्याने index.html फाईल त्याने काय केली सेव्ह केली आणि त्या फाईलमध्ये कंटेंट आपण दिला होता वेलकम टू कोड मराठी. आणि हेच आपण जेव्हा आपला पब्लिक आय पी आपल्या ब्राउझरवर टाकला तेव्हा आपल्याला बघा आपलं जसं वेलकम टू कोड मराठी आलं आहे. आणि माझा एक प्रश्न आहे की जेव्हा त्यांनी युजर डेटा स्क्रिप्ट रन केली तर ती ॲज अ उबंटू युजर केली की ॲज अ रूट युजर केली? सो याचं उत्तर आहे बघा कोणती पण जी शेल स्क्रिप्ट असते कोणती पण युजर डेटा स्क्रिप्ट आपण रन करणार ती ॲज अ रूट युजर म्हणूनच रन होणार आहे. सो असं आहे बघा पुन्हा आपला कन्सेप्ट. आणि संपवतोय आजच्या सेशनमध्ये आपण खूप काही शिकलो आहे. सो संपवतो या सेशनला. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.